कशा आहात तुम्ही सगळे? आय होप खूप मजेत असाल आणि मजेतच राहावं. आणि तुम्हाला सांगते, आता पावसाळ्याचा महिना चालू आहे, पण कुठल्याही प्रकारे वाटत नाही की पावसाळा चालू आहे. एवढं भयानक ऊन चालू आहे बाहेर. आणि बाहेर जायचं म्हटलं ना तर तोंडाला बांधा, गॉगल घाला, हे करा आणि ते करा. ते काय मला होत नाही करणं. मला तोंडाला बांधलेलंही आवडत नाही. मी असं जाते, त्याने माझ्या चेहऱ्याला टॅन खूप झाला आहे. चेहरा एकदम टॅनिंग झालेला आहे. ब्लॅक स्पॉट, व्हाईट स्पॉट्स तर भरपूर झालेले आहे आणि ॲक्ने सुरू झाले आहे मला. तर आता म्हटलं चला मी फेशियलचं किट, हे किट मी मला वाटतं आय थिंक हे 2-3 महिने झाले मी ऑनलाईन मागवलेलं होतं. आता हे जर मी वापर करून तुम्हाला दाखवणार आहे की फेशियल कसं करायचं आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे की हे वापरून मी कसे फेशियल करते म्हणून. आणि हे आहे डॉक्टर रशीद हे D10 म्हणून आहे. आणि ह्याचा फ्लेवर आहे, रुको जरा सबर करो, लेमन फ्लेवर आहे, लेमन. तर ह्याच्यामध्ये खूप 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 आहे, विटॅमिन सी, विटॅमिन हेन खूप सारे व्हॅरियंट आहे. पण मी हा लेमनचा यूज करत आहे. मला ह्याचा फ्रेग्रन्स आणि ह्याचा प्रोडक्ट खूप आवडलेला आहे. म्हणजे मी हा यूज केला तर आधी मी छोटा पॅक मागवलेला एवढेवाले, ते यूज करून मला छान सूट झाले. माझा टॅन रिमूव्ह झाला म्हणून म्हटलं चला आता मोठे पॅक मागवायचे. कारण की आता माझ्या बघून माझे घरातले सगळे करत आहे. म्हणजे माझा की नवरा, माझा दीर हे यूज करतात. मला म्हणतात करून दे मला फेशियल. मग विचार करा किती छान रिझल्ट येतो आहे. त्यामुळे मी हा मोठाच पॅक मागवला आहे की आम्हाला जास्त दिवस जावं म्हणून. आणि हे वापरून आपण घरातल्या घरात कसे करायचं आहे फेशियल ते तुम्हाला दाखवणार आहे, ते पण स्टेप बाय स्टेप. आणि पार्लरमध्ये आय थिंक फेशियलचं काहीतरी रेट 1700पर्यंत असेल. मे बी मला माहिती नाही, कारण की मी कधी फेशियल बाहेर केलंच नाही आहे. जे आहे ते घरातच करते आणि खूप वर्षापासून करते मी. म्हणजे की कॉलेजला जायला सुरुवात केल्यापासून मी हे करतेच आहे. जसं की स्क्रब, मास्क हे सगळं मी यूज करतेच आहे. कारण की ह्याने आपला टॅन रिमूव्ह होतो. खूप टॅनिंग होतात, कारण की बाहेर करणाऱ्या म्हणजे बाहेर आपलं सगळं जे हाऊसवाईफ आहे आपलं जाणं होत नाही. पण असं म्हणतात जाणं होत नाही, तुम्हाला कुठे जायचं असतं बाहेर, तुम्ही घरातच बसतात. पण आपल्यालाच माहिती असतं आपल्याला किती बाहेर जायचं आहे. मुलांना आणणं, भाजीपाला आणणं, दुकानात जा, इथे जा, तिथे जा. त्यामुळे आपल्याला टॅनिंग होतोच, असं नाही. आणि घरात बसणाऱ्यांना पण टॅनिंग होतोच. असं काही नाही की ते त्यांची वेगळी स्किन आहे किंवा माझी वेगळी स्किन आहे. टॅनिंग हा कुठे पण होतो. तुम्ही महिनाभर घराच्या बाहेर नका निघू तरी टॅनिंग होणारच आहे तुम्हाला. तर मग आज हे फॉलो करू आणि आपण फेशियल करू. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कुठलेही माझ्याकडनं टिप्स किंवा कसले अजून व्हिडिओ पाहिजे असेल, फेशियल किंवा तुम्हाला वेगळे वॅक्सचे, तरी सांगा. मी होममेड म्हणजे घरात मी वॅक्स करून आणि जीनच्या कपड्यापासून मी वॅक्स करते. तेही मी म्हणजे माझी एक फ्रेंड आहे, तिने मला हे शिकवलं आहे. मी तेही तुम्हाला दाखवेल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग आपण फेशियलला सुरुवात करू. फेशियल अगदी ते अगदी 20 मिनिटात होतं. फक्त स्टेप फॉलो करा. हाताचे स्टेप आहे ते फॉलो करून आपल्याला फेशियल करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग. क्लिन्झिंग का करतात? क्लिन्झिंग करायचं मतलब हे आहे की चेहऱ्यावरची डस्ट सगळी निघून जावी, त्यामुळे क्लिन्झिंग करावं लागतो. तर क्लिन्झिंग मी हे आयुर्चं मिल्की क्लिन्झिंग यूज करत आहे. हे सहज तुम्हाला मेडिकल किंवा कॉस्मॅटिकमध्ये भेटणार आहे. आणि ह्या तुम्हाला दाखवलेला स्टेप, प्रत्येक स्टेप 7 वेळा करायच्या आहे. नाकावर, होटांपाशी, डोळ्यांवर, माथेवर, सगळ्याकडे सगळ्या स्टेप 7 वेळा करायच्या आहे. आता स्टेप झाल्यानंतर आता आपण एका स्पंजने किंवा सुती कपड्याने चेहरा छान असा पुसून घ्यायचा आहे. पाण्याने धुवायचा नाही तर पुसून घ्यायचा आहे. आणि छान पुसून झाल्यानंतर एखाद्या सुक्या कपड्याने
किंवा नॅपकिनने चेहरा असा डॅप डॅप करून पुसून घ्यायचा आहे. तर आता आपण करायचं आहे सेकंड स्टेप म्हणजे स्क्रब. स्क्रबने आपले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि टॅन रिमूव्ह करण्यासाठी मदत होते. तर तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल तर त्याला इग्नोर करा. मुलं खाली क्रिकेट खेळत आहे त्यामुळे आवाज येत आहे. तर स्क्रबला पण सेम स्टेप 7 वेळा फॉलो करायच्या आहे. तर सगळे स्टेप तुम्हाला मी दाखवले आहे, ते सगळे स्टेप 7 वेळा फॉलो करायचे आहे. 1-2 वर खाली झाले तरी चालेल, पण हे सगळे स्टेप फॉलो करायचे आहे. त्याने आपल्या ब्लॅक स्पॉट आणि व्हाईट स्पॉट निघण्यास मदत करते. त्यामुळे सगळ्या स्टेप व्यवस्थित फॉलो करायचे आहे आणि छान असं घासून घ्यायचं आहे. मी डॉक्टर रशीदचा प्रोडक्ट यूज करत आहे. त्याच्यामध्ये असे बारीक बारीक कण आहे, ज्याने खरखरीत लागतो चेहरा आणि सगळं टॅन रिमूव्ह होण्यास मदत होते. आणि स्क्रब झाल्यानंतर मस्तपैकी स्पंजने पुसून घ्यायचा आहे. पुसून झाल्यानंतर परत एका सुक्या टॉवेलने आपल्याला टॅप टॅप करून पुसून घ्यायचा आहे. आता मी यूज करणार आहे तिसरी स्टेप चालू आहे. तिसऱ्या स्टेपला आपण आयुर्चं टोनर यूज करणार आहे, जे की रोज फ्लेवरमध्ये आहे. ते टोनर त्याच ठिकाणी लावायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक स्पॉट आणि व्हाईट स्पॉट्स आहे, त्याच ठिकाणी हे टोनर लावायचं आहे. आणि अशी ही पिन तुम्हाला सहज मेडिकलमध्ये किंवा कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये टोनर पण आणि ही पिन सहज भेटणार. या पिनाची प्राईस 20 रुपये आहे. ह्या पिनाच्या मागे एक छोटंसं गोल असतं, त्याने तुम्ही हळूच असं वळलं तर ते ब्लॅक स्पॉट आणि व्हाईट स्पॉट सहज निघतात. तर बघा माझे सगळे रिमूव्ह झाले आहे. शक्यता कमी झाले आहे, कारण की मी आता महिन्यातून 2दा करते, त्यामुळे खूप कमी झाले आहे माझे ब्लॅक स्पॉट आणि व्हाईट स्पॉट. आता मग ते सगळं झाल्यानंतर मी आता फेस मास्क लावत आहे. तर हा मास्क अप्लाय करून घ्यायचा आहे सगळ्या चेहऱ्यावर आणि जास्त जाड नाही, बारीक लेअर करायचे आहे. आणि याला कमसे कम 20 मिनटं सुकायला ठेवायचं आहे. आणि सुकल्यानंतर डायरेक्ट स्पंजने रिमूव्ह करायचा नाही आहे, एक मसाज द्यायचा आहे. पाण्यात हात टाकायचा आहे आणि छान हलका. A few moments later. तर आपला फेशियल पूर्ण झालेला आहे अगदी अर्ध्या तासात. तर बघा अशा प्रकारे मी हा रिमूव्ह केला आहे. अगदी अर्ध्या तासात माझा फेशियल झालेला आहे आणि एक छानसा ग्लो पण आला आहे माझ्या चेहऱ्याला. तर बघा पुढे फेशियल झाल्यानंतर कुठल्याही ब्रँडचा मॉइश्चरायझर यूज करायचा आहे. याने आपल्या जे खड्डे पडलेले असतात ना, आता ब्लॅक हेड्स रिमूव्ह झाले त्याला, ते भरण्यास मदत होते. फेशियल कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवलं स्टेप बाय स्टेप मी कसं केलं आहे. आणि लास्टला मस्त मॉइश्चरायझर लावून मस्तपैकी नंबर चेहरा झालेला आहे. तर बघा, आणि टॅन तर भरपूर निघालेला. नाकाचे ब्लॅक स्पॉट वगैरे जास्त निघाले नाही या टायमाला, उलटं ब्लॅक स्पॉट, कारण की मी हप्त्यातून 2दा करते, त्यामुळे आता कमी झाले माझे. हे केल्याने ब्लॅक स्पॉट पण कमी होतात. आणि कधीही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की फेशियल केल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर किंवा कुठली तरी क्रीम लावायचीच आहे. त्याने काय होतात, जे आपले ब्लॅक स्पॉट काढतो तो खड्डा रिकाम होतो ना, तो क्रीमने भरला जातो. त्यामुळे त्याने परत ब्लॅक स्पॉट होत नाही. तर नक्की लक्षात ठेवा. आणि मग चला, कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.